हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत घागऱ्यावरील सुंदर असा बोटनेक. तर मैत्रिणींनो, इथे बोटनेक साठी आपण गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 4 इंच आणि खाली 5 इंच घेऊन आपण या पद्धतीने गळा कट करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, हा ब्लाऊज आपल्याला बॅक हुकचा ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे आपल्याला सेंटरला कट करून घ्यायचं आहे. तर आता एक साईड बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर आता ब्लाऊजचा जो काही मेन कपडा आहे तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला ह्या पद्धतीने एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल यासाठी. तर मैत्रिणींनो, इथे आपण कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता सुंदर असा गळा तयार करणार आहोत आणि ते एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता इथे लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारल्यावर आपल्याला इथे गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल. कमरपट्टी लावण्याची गरज पडणार नाही आणि ब्लाऊजही कमी वेळामध्ये शिवून तयार होईल. तर आता गळ्याच्या मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आणि इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. कट मारल्याने आपल्या गळ्याचा जसा आकार आहे तसा व्यवस्थित फिनिशिंग सहित तयार होतो आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा गळा पलटून घ्यायचा आहे आणि गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते आपल्याला इथे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. बघा, ह्या पद्धतीने आपल्या गळ्याचे व्यवस्थित असे कोन आलेले आहेत. तर इथे आपल्याला काय करायचे, साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायचे आहे आणि आपण जो गळा पलटून घेतलेला आहे त्यावर इथे दाबपट्टी टाकायची आहे. आता आपला एक साईड तयार झालेली आहे, याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही साईड तयार करायची आहे. दुसऱ्याही साईडने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथे आपल्या गळ्याला कोन आहे तिथे आपण मशीन थांबवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा कोन आहे तो व्यवस्थित येईल यासाठी. तर मैत्रिणींनो, कमी वेळामध्ये होणारी डिझाईन आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल. साऊथ लेहंग्यावरचा आपला सुंदर असा ब्लाऊज आहे. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण 250 ते 300 रुपयाचा सुंदर असा गळा शिवलेला आहे. इथे आपल्याला कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता आपण बघा सुंदर असे गळ्याचे जे कोन आहे तेही सुंदर तयार झालेले आहेत आणि आता ह्यावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, दाबटीप टाकताना आपला अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि दाबटीप टाकताना आपण एकसारखी टाकून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची लेस किंवा गोटही वापरू शकता. तर इथे मला कस्टमरने काहीच सांगितलेलं नव्हतं, त्यासाठी मी हे असंच ठेवणार आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडने शिलाई मारून इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊजचा अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि
ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो, तर आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आणि इथे मागच्या साईडने आपल्याला 5 इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला हा टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. कमरेच्या साईडने शिलाई मारताना आपल्याला कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण ब्लाऊजला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर येऊ द्यायचा नाही. साईडने शिलाई मारून इथे अस्तर फिटिंग कट करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि इथे आपल्याला मागच्या साईडने हुक आहे, त्यामुळे इथे आपल्याला हुकाय पट्टी मागच्या साईडने लावून घ्यायची आहे. तर इथे हुक पट्टी लावताना आपल्याला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे आणि त्यावर दाबटीप टाकून घ्यायचे आहे आणि मधून आपल्याला इथे दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आयपट्टी लावताना आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खालच्या साईडने लावून घ्यायची आहे. आणि दुमडून इथे आपल्याला वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. तर बघा, आपल्या काच बटन पट्टी लावून तयार झालेली आहे आणि मैत्रिणींनो, आपला गळाही शिवून तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.